ऑप्टिंग आउटचा घोडेबाजार समोर आल्याच्या नंतर एमपीएससीने तडकाफडकी ऑप्टिंग आउट रद्द करून टाकलं. त्याच्यानंतर प्रत्येकजण खुश झाले, मी देखील खुश झालो, कारण प्रत्येकजण ऑप्टिंग आउटमधून जो काही घोडेबाजार चालू आहे तो बंद होण्यासाठी प्रयत्न करत होता. आपण वास्तव कट्टेवरती एक व्हिडिओ देखील केला होता. परंतु प्रत्येकजण आनंदी हा यासाठी होता की ऑप्टिंग आउटमधला घोडेबाजार थांबला. पण पुढे काय? आता ते जर ऑप्टिंग आउटचं एमपीएससीचं जर नोटिफिकेशन पाहिलं तर त्याच्यामध्ये दुसरा जो काही पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी लिहिलं. पहिल्या पॅरेग्राफमध्ये आहे की ऑप्टिंग आउट रद्द केलंय. दुसरा पॅरेग्राफ काय आहे? एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील व बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी राहणार नाही. ती पहिल्यापासूनच नव्हती, म्हणजे मल्टीकेटरला प्रतीक्षा यादी नसते हे आपल्याला माहिती आहे. बहुसंवर्गीय पद भरतीत उमेदवार ज्या पदावर अगोदर नियुक्त झाला असेल अशा पदाचा अथवा निम्न पदाचा संबंधित उमेदवाराने जरी पसंतीक्रम दिल्यास त्याचा त्या पदाकरता अथवा निम्न पदाकरता शिफारसीसाठी विचार केला जाणार नाही. आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य विद्यार्थ्यांना एवढं कन्फ्यूज करणार आहे, कारण एक तर ऑप्टिंग आउट रद्द झाल्यामुळे वेटिंग लिस्ट तर बहुसंवर्गीय पदाची लागत नाही, आणि ऑप्टिंग आउट रद्द झाल्यामुळे रिक्त जागा राहण्याचं प्रमाण खूप जास्त असणार आहे. खूप जास्त जागा रिक्त राहणार आहेत. ऑप्टिंग आउटमुळे काय व्हायचं की जे विद्यार्थी ऑप्ट आउट करत होते त्यांच्या जागेवर दुसरा विद्यार्थी येत होता. परंतु आता ऑप्ट आउटच नसल्यामुळे एकाच विद्यार्थ्याकडे 4-4 पोस्ट असणार आहेत, पण त्या 4 पोस्टपैकी तो एकाच पदावरती सिलेक्ट होणार आहे आणि खालच्या 3 जागा ह्या रिक्तच राहणार आहेत. हे कुणाच्या लक्षात येत नाहीये. आपण कशात टेन्शनमध्ये माहिती आहे की मला जर मी आता PSI आहे आणि मला जर उद्या एक्साईजची जर पोस्ट घ्यायची असेल, किंवा मी आता PSI आहे आणि मला जर उद्या सब रजिस्ट्रारची पोस्ट घ्यायची असेल तर मला ती देता येणार नाही. आता संभ्रम हा आहे की ह्या घोषणापत्रावरून हे कळतच नाही की नक्की तुम्ही आधी जॉईन आहात आणि नंतर तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी गट क मध्ये बसता येणार नाही, किंवा खालच्या पदावरती बसता येणार नाही, किंवा समकक्ष पदांना तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. का? जी परीक्षा आहे ती परीक्षा देताय आणि त्याच परीक्षेत तुम्ही गट ब पदासाठी सिलेक्ट झालात आणि गट क चं पण पद तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला ते गट क पद हे घेता येणार नाही. नक्की याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. कित्येक विद्यार्थ्यांचा संभ्रम हा आहे की जर लिपिक संवर्गासाठी एखादा विद्यार्थी लिपिक मंत्रालय लिपिक म्हणून सिलेक्ट झालेला आहे 2026 मध्ये, आणि 2027 तो लिपिक देऊ इच्छितो, का तर तो गडचिरोलीचा आहे आणि त्याला गडचिरोली दुसरी ठिकाणी लिपिक पदावरती जायचंय. मग तो संभ्रमात आहे की मी आता लिपिक ऑलरेडी आहे तर मला लिपिकची परीक्षा देता येणार नाही. पण हा संभ्रम फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही, प्रत्येकामध्ये, प्रत्येक तज्ञामध्ये तो संभ्रम आहे. कारण एमपीएससीने ते क्लिअरच केलेलं नाही. काही एमपीएससी संभ्रमात आहे आणि का घाई घेतलेला हा निर्णय हे मला माहित नाही. परंतु ऑप्टिंग आउट रद्द केल्याच्या नंतर नक्की प्रोसेस कशी असणार आहे, त्याचा विद्यार्थ्यांवरती काय तोटा होणार आहे याचा एमपीएससीने विचार केलाय का नाही केला हे मला माहित नाही. तडकाफडकी फक्त ऑप्टिंग आउट रद्द करून टाकलं. ऑप्टिंग आउट रद्द करण्यापेक्षा त्याच्यामध्ये चांगला काहीतरी पर्याय मार्ग त्याच्यातून काढता आला असता. ऑप्टिंग आउटसाठी कंपल्शन जर केलं असतं ऑप्ट आउट करण्यासाठी तर हा ऑप्टिंग आउटचा खूप चांगला पर्याय होता. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. पण आता एमपीएससीने याच्यातून काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे, कारण ते रिक्त पद राहू नयेत यासाठी हा ऑप्टिंग आउट पर्याय होता. तो ऑप्टिंग आउट पर्याय काढून जर वाव होत असेल, आम्ही देखील वावा केली निश्चित, का तर तो घोडेबाजार थांबणार आहे. परंतु त्याच्यातून चांगली काहीतरी गोष्ट समोर येणं गरजेचं आहे. त्यामुळे एमपीएससीला विनंती आहे की हे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर व्हायला हवं. कारण आता विद्यार्थी संभ्रमात आहेत की नक्की आम्ही आता परत दुसऱ्या पदांची परीक्षा देऊ शकतो की नाही देऊ शकत, हे एमपीएससीने एकदा क्लिअर करायला पाहिजेत. गडबडीत घाईमध्ये जर ऑप्टिंग आउट रद्द केलेला असेल तर त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता येतात काय, आणि हे विद्यार्थ्यांचे जे काही संभ्रम आहेत की नक्की फक्त त्याच परीक्षेसाठी हे परिपत्रक लागू आहे जी परीक्षा देतोय आता, की मागच्या परीक्षेमध्ये जो गट ब मध्ये सिलेक्शन झाला तो गट क साठी बसणार नाही, किंवा तो मल्टिपल केडरमध्ये परत परीक्षा एकाच समकक्ष पदावरती किंवा लिपिक पदावरती देणार नाही. हे काहीतरी एमपीएससीने क्लिअर करावं, त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. आणि कृपया एमपीएससीचे अध्यक्ष असतील किंवा सचिव असतील किंवा त्यांची टीम असेल त्यांना एक विनंती आहे की विद्यार्थी संभ्रमात राहतील असा तुम्ही कुठलीही घोषणापत्र पब्लिश करत जाऊ नका, कारण त्याच्यामध्ये पुन्हा घोडेबाजार सुरू होतो, चर्चासत्र सुरू होतात आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आणि टाइमपास जास्त होतो. त्याच्यामुळं घोषणापत्र हे विद्यार्थ्यांना कळेल अशा पद्धतीने टाकावं, एवढीच विनंती. धन्यवाद.